आशिष देशमुख मागच्या दारानं भेटतात, शिंदेगड भाजपचे अनेक जण संपर्कात आहेत असा मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। काँग्रेसमध्ये इनकमिंगचे संकेतही वडेट्टीवार यांनी दिले। माजी आमदारांबद्दल वेगळे जे नुकतेच भाजपामध्ये ते पण काहीतरी येऊन भेटून गेले असतात, पण ते दावा करतात की काँग्रेसमधून मोठे लोक नाही ते असं आहे, उपऱ्यांना जास्त उपरेगिरी सुचते। तो आशिष देशमुख पहिले कुठे वडील काँग्रेसचा इमानदार शिपाई म्हणून भाषण केला, नंतर भाजपात गेले, भाजपामध्ये जाऊन रमले नाही, तिथून पुन्हा काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये काही गवसत नाही तर हा पुन्हा भाजपमध्ये गेले, आता पुन्हा काँग्रेसच्या मागच्या दरवाजातून भेटतात। हा हौशा नवशा गवशा आहे। 100% तिकडे गर्दी झाली आहे। आता नाचणाऱ्याला अंगण कमी पडत आहे तर जातील कुठे, दुसरा अंगण शोधतील ना, हेच चाललंय। तिथे एवढी गर्दी झाली 3 पक्षाच्या मारामारीमध्ये की त्यांना जागा सुरक्षित वाटत नाही। त्यामुळे अनेक जण जिथे नंबर 2 वर भाजपचे होते ते संपर्कात आहे, जिथे नंबर 2 राष्ट्रवादीचे होते, जिथे आता राष्ट्रवादीने कब्जा केलाय भाजप आणि भाजपला आता मोकळं सोडलाय, भाजपला विश्वास वाटत नाही, जिथे राष्ट्रवादीच्या अजित गटांना विश्वास वाटत नाही आपल्याला उमेदवारी मिळेल, असे कितीतरी लोक आमच्या संपर्कात आहेत। ते लाईन लांब झालेली दिसेल, बडी लंबी लाईन दिखेगी एवढा मी विश्वासाने सांगतो।